अहिल्यानगर शहरातील उद्योजक असलेले दीपक लालसिंग परदेशी हे गेल्या 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाले असून बोल्हेगाव गावठाण मराठी शाळा परिसरातून 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता ते घरातून गेल्यानंतर त्यांचा पुढील तपास लागला नाही। याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दीपक लालसिंग परदेशी हे हरवले असल्याची तक्रार कुटुंबियांनी दिली आहे। नगर शहरातील उद्योजक असलेले दीपक लालसिंग परदेशी हे गेल्या 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता झालेत। बोल्हेगाव गावठाण मराठी शाळा परिसरातून दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता ते घरातून गेल्यानंतर त्यांचा पुढील तपास लागला नाही। याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दीपक लालसिंग परदेशी हे हरवले असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे। तरी दीपक लालसिंग परदेशी यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तोफखाना पोलीस स्टेशन अथवा परदेशी यांच्या कुटुंबियांकडे संपर्क साधावा असे आवाहन नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि परदेशी कुटुंबियांनी केले आहे। संपर्क साधण्यासाठी नंबर तोफखाना पोलीस स्टेशन 0241 241 6118 किंवा 83 29 33 70 06 तसेच 92 25 44 44 44 आणि 89 99 44 69 42। पत्ता दीपक ऑइल डेपो, छाया टॉकीज जवळ, चितळे रोड, अहिल्यानगर या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन परदेशी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे। कोणतीही माहिती मिळाल्यास तोफखाना पोलीस स्टेशन अथवा परदेशी यांच्या कुटुंबियाकडे संपर्क साधावा असे आवाहन नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि परदेशी कुटुंबियांनी केले आहे। 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारपासून अहिल्यानगर शहरामधील असणारे एक सुपरिचित व्यापारी चितळे रोड परिसरामध्ये दीपक ऑइल डेपो ह्या नावानं त्यांची एक जुनी फर्म होती आणि राहायला ते नगर शहराचं उपनगर बोलेगाव उपनगर ह्या उपनगरामध्ये रवासा करत होते। दुपारपासून ते अचानक कुठेतरी गायब झाले आणि म्हणून दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची कंप्लेंट देखील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली, पण अद्यापपर्यंत त्यांचा कुठलाही तपास हा लागलेला नाही। आणि त्यामुळं आज कुठेतरी आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्यापर्यंत दीपक शेठ परदेशी यांच्या बाबतीमधली कुठली माहिती मिळाली किंवा त्यांचा फोटो देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला जात आहे, तर आपल्यापर्यंत जरी माहिती आली, ती व्यक्ती जर आपण 24 फेब्रुवारीनंतर कुठं जर आपल्याला ती आढळली असेल, कुठेही आपल्याला ती दिसून आली असतील, तर आपण निश्चित आमच्याशी संपर्क साधावा, संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। त्यांच्या कुटुंबाचे देखील मोबाईल नंबर त्याच्यावरती जाहीर करण्यात आले, त्यांना जरी आपण संपर्क केला तरी आमच्या या संपूर्ण अहिल्यानगर शहराला एक मदत होईल, त्यांच्या विशेषतः त्यांच्या परदेशी कुटुंबाला ह्याच्या माध्यमातून फार आधार होईल। तर आपल्या सर्वांचं एक सहकार्य अपेक्षित आहे। तर आपण निश्चित याला कुठेतरी या बातमीला आपण कुठेतरी माहिती म्हणून कुठेतरी आपण त्याचा एक फोटो त्यांचा पाहावा अशी एक विनंती आपल्या सर्वांना मी करतो। NTP न्यूज मराठी, अहिल्यानगर।